आणि आता बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण देशातील सर्वात 15 उष्ण शहरात महाराष्ट्रातली 3 शहरं आहेत. अकोला आणि अमरावतीत 45.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. वर्ध्यामध्ये काल 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती आणि वर्ध्याचा समावेश आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये 39 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. येलो अलर्ट दरम्यान शनिवारी मुंबईमध्ये तीव्र उकाडा देखील जाणवत होता. दिवसांपासून मुंबईकरांना असह्य अशा उकाड्याला सामोरं जावं लागत आहे. काल मुंबईमध्ये सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे. सरासरी तापमानापेक्षा 2.2 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते काल अधिक असल्याचं देखील हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र काही मुंबईच्या भागांमध्ये जे आहे ते 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद देखील झाल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता आपण पाहतोय की विक्रोळी विभाग त्यासोबतच बँड्रा आणि राम मंदिर विभागामध्ये जे आहे ते 39 वरती तापमान गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन रोहन पवार सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 40 अंशांच्या पार गेलेला आहे. नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा उन्हाने तापून निघाला आहे. गेल्या 8 दिवस झाले मराठवाड्यामध्ये 40 अंशाच्या वर तापमान पोहोचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट मराठवाड्यात निर्माण झालेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागरिक या उन्हामुळे त्रस्त झालेले आपण बघू शकता की सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी ही तुरळक वाहतूक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने असे सांगण्यात आलेले आहे की नागरिकांनी शक्यतो 9च्या आत घराबाहेर पडावे आणि संध्याकाळी 6च्या नंतर घराबाहेर पडावे, कारण दिवसभर उष्णतेची लाट ही कायम असणार आहे आणि आजही उन्हाचा पारा जवळपास 40 अंशाच्या वर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.